कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देवा, बाबांकडून असं काही होऊ देऊ नको ज्याचा त्यांना किंवा अधिपतींना त्रास होईल। बाबांकडून काही चूक नको व्हायला। बाबा प्लीज असं काही करू नका, बोलू नका, वागू नका जे जे आयुष्यभर तुम्हाला भोगावं लागेल। अक्षुला खात्री आहे पण हे बघ, मला अजिबात खात्री नाही। अहो पण तिला वाटते तर हे बघ, माझा तिच्या निर्णयाला पाठिंबा नाही। अगं, तिच्या वाटण्याला काही लॉजिकच नाहीये। अहो पण तिचं प्रेम आहे त्यांच्यावर, प्रेम डोळे उघडे ठेवून करायला हवं। हे तिला कोण सांगणार आहे? मीच सांगणार। अहो तुम्ही का खोड्या घालताय? तिला नाही आवडत ते। हे बघ, तिला आवडत नाही म्हणून मी खोटं बोलणार नाही। माझ्या डोळ्यासमोर तिचं वाटोळं होऊ देणार नाही। हे बघा, खरं काय किंवा खोटं काय हे आता काळच ठरवेल। आपण फक्त तिने आनंदी कसं राहावं यासाठी प्रयत्न। अगे काय झालं? काय एवढी तणतण करतेस? नवऱ्याशी भांडलीस का? आई, मी काय ताई नाहीये नवऱ्याशी भांडण करायला। काय झालं इरा? ताईला ना जरा म्हणून अक्कल नाहीये। ए, मोठी बहीण आहे तुझी, नीट बोलायचं। म्हणून तिला सगळी अक्कल आहे असं होत नाही। अगं पण झालं काय आता? काय सांगू, ताईला कळत कसं नाहीये। त्या सूर्यवंशींना ती नकोय, तरी सुद्धा ही त्यांच्या पुढे 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 फक्त करत असते। मला सांग आई, तुम्ही तिला काय उपाशी ठेवताय का? हा, तिला खायला देत नाहीये, प्यायला देत नाही असं आहे का? का ती त्यांच्या फक्त पुढे पुढे करतीये? त्यांनी तिला हकलून दिले, तरी सुद्धा त्याच घरात त्याची स्वप्न बघतीये ही मुलगी। अगं, डिवोर्सची नोटीस आली आपल्या घरी आणि तरी सुद्धा हिला असंच वाटतंय की तिचा संसार एकदम सुखाचा आहे। अगं आई, त्रास होतोय मला या सगळ्याचा। ती प्रेग्नंट आहे ना म्हणून फक्त मी काही बोलत नाहीये। पण बाबा, तुम्ही एकदा विचार करा की एकदा का ताईचा हा भ्रमाचा भोपळा फुटला तर काय होणार आहे? तिचे हाल कुत्राही खाणार नाहीये, मग कुठे जाणार आहे ही? इरा, हे बघ ऐक ना, तिचं ती बघून घेईल ना। तू का स्वतःला त्रास करून घेतेयस? मला कळतच नाहीये। कारण ती माझी बहीण आहे आई। हे बघ, मला मान्य आहे की तिच्या लग्नाच्या वेळेस मी खूप मोठी चूक केली आणि या सगळ्यामुळे तिला आता त्रास होतोय। हे मला बघवत नाहीये अगं, तुम्हाला माहित नाहीये। पण भुवनेश्वरी मॅडम मला फोन करतायत। मला म्हणाल्या की जर तुझ्या बहिणीने डिवोर्स देण्यामध्ये अडकाठी केली तर तिला गायब करेन, आणि अशी गायब करेन की तुम्हाला ती आयुष्यभर दिसणार नाही। असं वाक्य म्हणाले त्या? हो, शब्दशः असं बोलल्या त्या। बाबा, मला खरंच वाटतंय या सगळ्यातून मोकळं होणं हा एकमेव पर्याय आहे आपल्याकडे। तुम्ही विचार करा ना, जर जीवच नाही राहिला तर त्या प्रेमाचा काय उपयोग आहे? जाऊ दे। अरे, तुम्ही कसं काय आता इकडे? इथून चालले होते, म्हटलं की एकदा भेटून जावं। अरे वा, बरं या की। ओंक्या कोण इकडे? ओमकार आणि मी आम्ही दोघेही येणार होतो, पण त्याला फॅक्टरीतून फोन आला म्हणून तो गेलाय। आज झालं काय? या की। काय हो, काय झालं? काही नाही, थोरल्या सरकार कुठे आहेत? आहेत वर खोलीत आहेत, भेटायचं आहे का? या। नाही नाही, राहू देत। अक्षराचे एवढे मिस कॉल्स?
अक्षराचा नंबर ब्लॉकलिस्ट मध्ये कसा गेला? तू पण ना काय बी करत असतेस बघ. भोये आता तुला कुणाची नजर लागाय न ग बघ. तर या वयात कुणाची नजर लागणार आहे आम्हाला? न ग बाई, एकदाचा अक्षता पडू दे तुझ्या डोक्यावर. उभा जन्म घालवलास त्या माणसाची वाट बघण्यात. तुझी तगमग बघवत नव्हती बघ मला. आपण त्या माणसाबरोबर तुझं चांगलंच जमतंय की. वय ग, कारण तू माणूस म्हणून 100 नंबरी आहे बघ. अगं नावं ठेवायला जागा नाही. म्हणजे एवढा मोठा गडगंज श्रीमंत पण पैशाची आईट नाही त्याला. माझ्याशी पण कसं मायेनं बोलणार. तुझी आई म्हणून रागराग नाही केला माझा त्याने कधी. ह्या घराची मालकी नव्हतीस तू, आता मनाची राणी होणार. लय लय आनंद झालाय बघ मला. देवानं ऐकलं माझं. मी म्हणलं होतं देवाला, डोळं मिटण्याआधी माझ्या भुईच्या डोक्यावर अक्षदा पडू देत. काय 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 केलंस पोरी तू त्याच्यासाठी. त्यांच्या पोराला आईच्या मायेनं वाढवलंस. त्यांच्यावर मनापासून प्रेम केलंस बघ. चारू म्हणून घरात आलीस. तुझी तडफड कळत होती, माझा जीव जळत होता ग. पण तुमच्यातली तेढ काय सुटत नव्हती. आता सुनबाईच्या निमित्तानं का होईना हे झालं बघ. मी तुला म्हणलं नव्हतं ती पोरगी या घराचा उद्धार करणार. तर या घराचा आणखीन काय उद्धार व्हायचा बाकी आहे आणि त्या येऊन अजून काय वेगळा उद्धार करणार आहेत? हा बरं ते जाऊ दे, पण आता समजा नीट होऊ दे बघ. मी आहे तुझ्या बरोबर. आणि हा धनाजीला लाडू करायला सांगितले तू देशात. आई जरा थांब की, अजून सगळं ठरू दे की. अगं समजा ठरलंय की आता फक्त मुहूर्त बाकी आहे तुमच्या लग्नाचा आणि सुनबाई घरात येण्याचा. मी सुनबाईला फोन करते. हा नाही आई, काय गरज नाही त्यांना फोन करायची. ज्यांच्यामुळे आमचं लग्न मोडलं त्यांना सांगून काय आनंद होणार आहे काय? उगा त्यांना कळलं तर मोडता घालतील. त्यांना सांगायची काय बी गरज नाही. अगं नाही नाही असं काय नाही म्हणणार. हा आई जवळ आम्ही सांगत नाही तवर त्यांना काय बी सांगायचं नाही. बरं बाई, तू म्हणशील तसं. बरं आई, जरा अधिपती नाही तर पाठव. बाई झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.